आज या ठिकाणी पाथरी नगर परिषदेमध्ये आम्ही निवेदन द्यायला आलो होतो, ज्याने की आत्तापर्यंत घरकुलचे खूप लाभार्थी आहेत, त्यांचे काही टप्पे राहिलेले आहेत. त्या ठिकाणी जे पाथरी मतदारसंघातून जे आमदार निवडून गेलेले आहेत राजेश विटेकर, त्यांनी तुकाराम कदम साहेबाची जशी बदली केली होती त्याच प्रकारे त्यांनी नवीन सीओ या ठिकाणी आणून द्यायला पाहिजे होतं. अजून एवढी मोठी पाथरी शहर असून या ठिकाणी फक्त प्रभारीवर काम चालत आहे. म्हणजे जे शिव आहे ते शिव इथं आम्हाला कंपल्सरीचे शिव नाही आहे. तर कलेक्टर साहेबांना एक निवेदन आहे की आम्हाला या ठिकाणी स्थायी स्वरूपात आम्हाला एक सीओ पाहिजे आणि एक सीओ आम्हाला देऊन लोकांची त्यामध्ये काही समजा काम व्हायला पाहिजे, लोकांचे काही कामं थांबू नये लोकांचे. यासाठी आम्हाला आमचे जे जिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांना एक निवेदन आहे की त्यांनी आम्हाला एक स्थायी सीओ या ठिकाणी द्यायला पाहिजे. हीच एवढी विनंती मी पाथरी शहराध्यक्ष इलियास देशमुख या ठिकाणी करतो.